मित्रांनो, व्हिडिओमध्ये जी वस्तू तुम्ही पाहत आहात ती म्हणजे कर्तुले. याला कर्तुलीची भाजी असे म्हणतात. ही भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही ही भाजी नियमित खाल्ली तर अनेक आजारांपासून दूर राहू शकता. तसेच आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. बरेच लोक ही भाजी काही कामाची नाही असे समजतात. पण आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुमचे मत बदलेल. मित्रांनो, कर्टुलीची भाजी खायलाही खूप चविष्ट लागते. ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते. काही लोक तिची साधी भाजी करतात तर काही जण मसाला घालून बनवतात. महत्त्वाचं म्हणजे ही भाजी आपल्याला जास्त करून पावसाळ्यात मिळते. उन्हाळ्यातही ती उगवते, पण तिचं पीक घेणं सोपं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना या भाजीबद्दल माहिती नसते. त्यामुळे लोक ती बाजारात खरेदी करत नाहीत आणि शेतकरीही तिची लागवड कमी करतात. पण पूर्वीच्या काळात ही भाजी खूप खाल्ली जायची. त्यामुळेच त्या काळातील लोक अधिक निरोगी आणि ठणठणीत असायचे. या भाजीमध्ये भरपूर विटामिन्स, प्रोटीन आणि इतर जीवनसत्वे आढळतात. हे घटक आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात. विशेष म्हणजे ही भाजी खाल्ल्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि आरोग्य चांगले राहते. मित्रांनो, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर रोजच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. शक्यतो ताज्या आणि हंगामी भाज्या खाव्यात. जास्त तेल, मसाला किंवा तळलेले पदार्थ टाळून साध्या पद्धतीनं बनवलेली भाजी खाल्ली तर त्यातील पोषक घटक आपल्याला पूर्ण मिळतात. हिरव्या भाज्या, फळभाज्या आणि नैसर्गिक अन्न खाल्ल्यामुळे शरीराला ताकद मिळते आणि आजारांपासून संरक्षण होते. कर्टुलीची भाजी तर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानली जाते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा ही भाजी नक्की खा आणि आपल्या आहारात तिचा समावेश करा. यामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते.